सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। संपूर्ण राज्यभरात यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। खरीप हंगामातील पिके पूर्णतः सडून गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून एकीकडे राज्य शासनाने मदत जाहीर केली असली तरी दुसरीकडे मात्र अद्यापही काही ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत। खरीप हंगामातील पिकांसोबतच भविष्यात जाण्याचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणावर उद्भवणार असून अतिवृष्टीमुळे चाऱ्याचे देखील नुकसान झाल्याने मोठ्या प्रमाणावर आवक घटली आहे। यंदा चाऱ्याच्या किमतीत दरवर्षाच्या तुलनेत 2000 रुपयांची वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। चाऱ्याचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी चारा खरेदीकडे पाठ फिरवली असून याचा फटका व्यापाऱ्यांना देखील बसत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। मागच्या वर्षापेक्षा यावर्षी 2000 रुपये जास्त भावाने माल विकला जाऊ राहिला चाऱ्याचा, कारण पाण्यामुळे सोडून गेलेला आहे चारा, त्याच्यामुळे आवक कमी झालेली आहे। 5000 रुपये ते यावर्षी 7000 रुपये चालू आहे। नाही बाहेर चालतो पावसामुळं लेबर जास्त दाम द्यावा लागेल, दुपटचा दाम द्यावा लागेल माल काढायला। मी भूषण प्रकाश बडगुजर, आम्ही चाराचा व्यापार करतो राकेश काटावरती रोड इकडे। जास्त पाऊस झाल्यामुळे इकडं शेतकऱ्यांचं भरपूर प्रमाणात हिरवा चाऱ्याचं गुरांचं नुकसान झालेलं आहे। तर त्या प्रमाणावर दरवर्षी भाव व्यवस्थित असल्यामुळं ठीक होतं, पण आता शेतकऱ्यांचं बऱ्याचपैकी नुकसान झाल्यामुळे व्यापाऱ्यांचाही बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे की बुवा चारा येत नसल्यामुळं गावात योग्य दरात भाव पोचत नाही गुरांना, तर व्यापाऱ्यांना आणि गोठ्यावाल्यांनाही परवडत नसल्यामुळं त्या कारणाने भाव जास्त वाढत आहे। चाराची आवक कमी पाण्यावर तुम्ही बोलतो।